आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। अनंत आकाश पुस्तक का उद्धव ठाकरे के हाथों विमोचन हुआ संपन्न। ठाणे के गडकरी रंगायतन सभागृह में शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के हाथों अनंत आकाश पुस्तक का प्रकाशन संपन्न हुआ। यह पुस्तक शिवसेना के उपनेता और ठाणे के पूर्व महापौर दिवंगत अनंत तरे के जीवन पर आधारित है, जिसे योगेश कोई ने लिखा है। इस अवसर पर सांसद अरविंद सावंत, सांसद बायामामा म्हात्रे, नगर सेविका महेश्वरी तरे, संजय तरे, डॉक्टर जस्मीन तरे, लेखक योगेश कोई सहित अन्य मान्यवर उपस्थित थे। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। अभिवादन करतो। आज काय बोलू, जे काही बोलायचे ते पुस्तकामध्ये मी नमूद केले आणि त्या पुस्तकाचं भाग्य आज उद्धव साहेब खरंच तरे साहेब आभाळातला हे सगळं आजचा प्रकाशन सोहळा पाहत असतील तर निश्चित सुखावले असतील एवढं निश्चित मला वाटतंय। कारण त्यांचा संपूर्ण जीव हा दोनच गोष्टीत होता, एक तर कारल्याची एकविरा देवी आणि बांधण्याची मातोश्री। आणि उद्धव साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय, या पुस्तकाचं भाग्य नक्कीच उभे असं बोलून मी अगदी रजा घेतो। धन्यवाद। मी आपल्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व बांधवांना आणि भगिनी आणि मला वाटलं मी वेळेमध्ये पोहोचेल, वेळेत पोहोचलो। मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आलो आणि ठाण्याचा नंतर वेग मंदावला। आता तो तसा वेग मंदवणारा कोणी जन्माला आलेला नाही, पण ठाण्याच्या ट्रॅफिकने वेग मंदावला। आणि मग मी आता ही चित्रफित आपण पाहिली तेच माझ्या मनात आलं की ते जे काही ठाणे होतं, ती जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती, म्हणजे आजही त्यातले शिवसैनिक आहेत, राजाने आहेत, सगळे, पण तेव्हाचं ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणारं होतं। आणि आत्ताचं ठाणं हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं ठाणं झालेलं आहे। सगळं इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून फस्त करून टाकलेलं आहे ठाणे। आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता येथे सोमवारी मोर्चा आहे। आवाज उठवायचा नाही तर काय करायचं। आज अनंत तरे यांची आठवण, मला आता बहिणी म्हणाला ते असतं तर किती आनंद झाला असता, त्यांना म्हटलं ते असतं तर आपल्याला किती आनंद झाला असता। आणि काही वेळेला असं असतं किंवा होतं, सगळ्यांच्या आयुष्यात होतं की काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते की आपल्याला कळते की हा माणूस खरा आहे, पण निष्ठेची मुखवटे लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेळा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडंसं नकळत दुर्लक्ष होतं। आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हा जर का अनंत तरे ऐकलं असतं तर आता जरा कुठे बऱ्याचशा नंतर अमित शहाच्या चरणी धानी लोटांनंतर वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती। शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला तो वेगळा आणि यांचा हंबरडा वेगळा। हे वाचवा म्हणून हंबरडा फोडून जात आहे। आता काही वेळेला अशी परिस्थिती असते, मला 2014 साली बरोबर 14 साली तरे साहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं ठरलं होतं, शिवसेना भाजपा युती ठरली होती, जागा वाटप जवळपास झाला होता, उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा, आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली। करायचं काय? एकच शिवसेना प्रमुख 2012 साली आपल्यातून गेले, 2014 साली निवडणूक, करायचं काय, लढायचं कसं? आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता। आपण लढलो, उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्ज भरलेला आणि ऐकायला तयार नाही। सगळे म्हणतात साहेब
ऐकायला तयार नाही. मग आता वेगळे आहेत लोटांगडले ते आले, साहेब काही करा नाही तर सीट जाणार. म्हटलं तर काय करू? मग तरी साहेबांना म्हटलं काय नाही मी बोलवतो, माझं ऐकते. मग त्यांच्याशी मी बोललो. त्यांना म्हटलं तरी साहेब एकतर भाजप आपल्याला संपायला निघालाय, आता जरा समजून घ्या, सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान. आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे मित्र, यांना पहिल्या वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया. तेव्हा मला आनंद तरी म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला, हा उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय येणार नाही. तुम्ही आता जाऊ द्या ना, तुम्ही सगळे आहात, कसा काय दगा द्यायला बघू आपण. आणि जे घडायला नको ते घडलं. आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे शिवसैनिक आहात, तुमच्यासोबत जर का अनंत तरे म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राजहंस आपल्या जास्त ते कावळे फडफडले नसते ना, कावळे नसते फडफडले. ते जे काय ठाणं आपल्या स्वप्नात होते गडकरी रंगायतन सुद्धा काही जणांना माहिती असेल, काही जणांना बारीक जणांना माहिती नसेल. तो जो काय काळ होता 60च्या दशकातला, शिवसेना प्रमुखांच्या इकडे सभा व्हायच्या सगळीकडे, म्हणजे रंगायतन नाही, रंगायतन नव्हतंच. आणि एका जाहीर सभेत एक चिठ्ठी आली की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देण्यात आला. आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितले की सत्ता द्या, मी नाट्यगृह देतो. त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाळला, सत्ता दिली, शिवसेना प्रमुखांनी नाट्यगृह दिलं, स्टेडियम दिला, तलाव चांगले सुशोभीकरण झाले, उद्यानं दिली. आणि तो जो काही काळ होता त्या काळामध्ये सलग 3 वर्ष महापौर होणं हा एक नाही म्हटलं तरी विक्रम. कारण एकदा कोणतरी होऊन गेलं की पुढच्या वेळेला निवडून येणं हे मुश्किल असतं. आणि सातत्याने म्हणजे हेच ते ठाण आहे, जिकडे गद्दारी केली गेली, गद्दारी झाली, गद्दारांना क्षमा नाही. गद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते. त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापायी 3 वर्ष सलग महापौर पद घोषवणारे मला वाटतं एकमेव द्वितीय अनंत तरे, यापुढे तसं होईल. आणि तो सगळा काळ ह्या आठवणीची पुस्तकं पाहणं ही मला चालायचे. पण आठवणीची पानं आपल्या मनामध्ये असतातच, त्याच्यासाठी पुस्तक असलं नसलं, पुस्तक चांगलं आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये या आठवणी असतात. हेच ते ठाणं, या ठाण्यामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिघे आहेत, वसंतराव मराठे आपले पहिले नगराध्यक्ष जनतेने निवडून दिले, त्याच्यानंतर आनंद दिघे, मोदा जोशी, प्रकाश परांजपे, रघुनाथ मोरे, कितीतरी म्हणजे सगळे एकापेक्षा एक सरस. ही सगळी माणसं असते आज आपल्या सोबतीला, राजांच्या सोबतीला, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला, तर कोणाची हिंमत होती ठाण्यामध्ये गद्दारीतला न उच्चारण? हिंमतच झाली नाही. आणि आमचं म्हणजे कसं योगायोग बसतो बघा, की आनंद दिघे, अनंत तरे आणि आमचं ठाकरे कुटुंबीय यांची दैवत एकवीर आहे. आम्ही एका आईची लेकरं म्हणतो की अशी ठीक आहे. मला वाटतं ठाणेकरांनी ठरवलं तर नक्की होईल. आणि ठाणेकरांनी एकदा ठरवलं की ते ठरवलं तसं ते करतात आणि तसं तुम्ही ते करा याची खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.